नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण बघणार आहोत एक अतिशय उत्कृष्ट विषय जो आपल्या सगळ्या शिक्षकांना फार फायदेशीर आहे। चॅट जीपीटीचा आपल्या दैनंदिन कामामध्ये कसा उपयोग होईल यावरती आज आपण व्हिडिओ तयार करत आहोत। बघा, या व्हिडिओमुळे किंवा या चॅट जीपीटीचे तुम्ही सिक्रेट्स जाणले तर तुमचं 50% काम हे नक्कीच कमी होईल किंवा प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला इझिली कशी करता येईल याबाबत नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्याला लाईक करूया। जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि याबद्दल तुमचे काही कमेंट्स असतील तर ते आपण नक्कीच मला कळवा की जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये त्या गोष्टी ॲड करता येतील किंवा सुधारणा करता येतील किंवा त्या विषयांवरती व्हिडिओ बनवता येतील। आपण चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ खरंच खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे बरं का। पण प्रथम आपण बघून घेऊया की चॅट जीपीटी म्हणजे नक्की आहे काय। चॅट जीपीटी हा एक AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित एक चॅटबॉट आहे। आपण त्याला फक्त साध्या भाषेत काही प्रश्न विचारले किंवा एखादा मजकूर आपण जर त्याला दिला आणि त्यावर काही कल्पना मांडायला सांगितल्या तर त्यातले काही उत्तर विचारली, काही स्पष्टीकरण विचारलं तर आपल्याला तो अगदी सहज मिळवून देतो। बघा, गुगल जो होता तो आपण एखादा शब्द किंवा एखादी माहितीसाठी आपण एखादा विषय टाकला की तो त्यावरती अनेक सारे आपल्याला काय द्यायचा, वेबसाईट्स द्यायचा आणि मग त्यातून आपल्याला प्रत्येक वेबसाईट म्हणा किंवा त्यातील मजकूर हा आपल्याला प्रत्यक्ष वाचावा लागायचा आणि आपल्याला मग त्यातून एक छानसं आपलं उत्तर फॉर्म करावं लागायचं किंवा तयार करावं लागायचं। मात्र चॅट जीपीटी आहे खरं इंटेलिजंटच, तो आपल्याला रेडी मटेरियल म्हणजेच प्रश्नाचं उत्तर रेडी तयार करून देतो, म्हणजेच आपलं कितीतरी काम वाचवतो। एका प्रश्नासाठी 4 मजकूर वाचा मग त्यातून एक उत्तर तयार करा, त्यापेक्षा चॅट जीपीटी 1 मिनिटात आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो। चला तर मग पहिलाच आपल्याला पाठ टाचन 1 सेकंदात। आपल्याला रोज लागते असे आपले पाठ टाचन। वर्गात जायच्या आधी आपल्याला अगदी सेकंदामध्ये आजच्या पाठाचं नक्की कसं टाचन करावं किंवा काय काय कृती घ्याव्यात हे आपल्याला 1 सेकंदात तयार करून देणार आहे। चला तर मग बघूया नक्की आपल्याला हे पाठ टाचन कसं मिळतं। तुम्ही हे वापरू शकतात किंवा तुमच्या PC वरती किंवा लॅपटॉपवर वापरू शकतात। आपण आता सध्या मोबाईलमध्ये ओपन केलेलं आहे आणि जे मोबाईलमध्ये तुमच्याकडे सतत अवेलेबल आहे, तुमच्या 24 तास बरोबर आहे। चला तर मग आपण आता या ठिकाणी प्रॉम्प्ट मात्र आपल्याला मागच्याही एका व्हिडिओ सांगितला होता, चॅट जीपीटी तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही योग्य प्रॉम्प्ट त्याला द्याल। प्रॉम्प्ट चुकीचा दिला, काम चुकीचं किंवा उत्तर चुकीचं भेटेल। आज आपल्याला आता पहिला हॅक बघायचा आहे, तो म्हणजे पाठ टाचन तयार करायचा आहे ना। त्यासाठी आपण प्रॉम्प्ट टाकूया। सध्या मी प्रॉम्प्ट तुमचा काय केलेला आहे, मी सेव्ह केलेला आहे। पेस्ट आपण फक्त इथे काय करत आहोत, पेस्ट करत आहोत। बघा, आपल्याला 7वी साठी पाणी संवर्धन या विषयावर 40 मिनिटांचे पाठ टाचन नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर करून तयार कर। त्यामध्ये त्या पाठाचं उद्दिष्ट असलं पाहिजे, काय काय क्रिया होणार आहेत ते असलं पाहिजे आणि मूल्यमापन सुद्धा जोड असा मी काय देणार आहे, प्रॉम्प्ट लिहिणार आहे आणि हा दिला मी त्याला आदेश। आता बघा 1 सेकंदामध्ये आपल्याला फटाफट काय करत देत आहे, पाठाचं पूर्ण आराखडा तयार करून देत आहे, टाचन तयार करून देते। बघूया, बघा विषय आहे पाणी संवर्धन, 7वी 40 मिनिटं दिलेली आहेत। अध्यापन पद्धती काय दिलेला आहे, प्रोजेक्ट बेस्ड किंवा प्लस त्यांनी रोल प्ले दिलेला आहे आणि मल्टीमीडिया इंटिग्रेशन ह्या अध्यापन पद्धतीने त्याच्यामध्ये वापरलेल्या आहे। उद्दिष्ट दिलेले बघा,
पाणी संवर्धनाचे महत्त्व समजते, पाणी वाया जाण्याची कारणे ओळखतो, पाणी वाचवण्याचे व्यवहार्य उपयोग सांगता व वापरता येतात, गटात काम करून सर्जनशील सादरीकरण करणे. आवश्यक साहित्यसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे की पाणी संवर्धनासाठी 2 मिनिटाचा एखादा व्हिडिओ पाहिजे, प्रोजेक्टर पाहिजे, चार्ट पेपर, स्केच पेन, कात्र्या हे सगळं त्यांना पाहिजे. आणि त्यामध्ये बघा अध्यापनाचे टप्पे दिलेले आहेत. पहिल्या 5 मिनिटांमध्ये प्रारंभिक आपण पाठाची सुरुवात कशी करणार आहोत, की विद्यार्थ्यांना सुरुवातीला विचार कसा करायला लावणार आहोत, एक प्रेरणादायी व्हिडिओ दाखवायचा आहे. आता हा जर व्हिडिओ माझ्याकडे नसेल तर मीच पुढे प्रॉम्प्ट टाकून हा प्रेरणादायी व्हिडिओसुद्धा ChatGPT कडून मी मिळवू शकते आणि तो फक्त डाउनलोड करायचा आणि विद्यार्थ्यांना आपण दाखवायचा. त्यानंतरचा मुख्य म्हणजे आपला मध्यभाग जो आहे पाठाचा तो कसा दिलेला आहे बघा. समस्या शोधा. त्यांनी वर्गात 4 गट बनवायला सांगितलेले आहेत. त्यामध्ये त्या प्रत्येक गटाला पाणी वाया जाण्याची परिस्थिती असं लिहिलेले कार्ड आणि त्याचे काही वेगवेगळे उदाहरणं, नळ सुरू ठेवणे, पाईपने गाडी धुणे, पावसाचे पाणी न साठवणे आणि गटाने समस्या ओळखून ती कमी करण्यासाठी एक उपाय सुचवायचा आहे. म्हणजे गटकार्यसुद्धा होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा विचार करण्याचा सुद्धा आपल्याला त्यांना वेळ देता येणार आहे. त्यानंतर दुसरी त्यांनी एक क्रिया दिलेली आहे, पाण्याचा थेंब अभियान जे आहे 15 मिनिटाचं दिलेलं आहे की चार्ट पेपरवरती पाणी वाचवण्याचे 5 उपाय रंगीत आणि आकर्षक पद्धतीने विद्यार्थ्यांना लिहायला लावायचे. त्यातनं रोल प्ले म्हणजेच एक जण पाण्याचा थेंब होईल, बाकी जण पाणी वाचवणारे नागरिक म्हणून अभिनय करतील आणि अशा पद्धतीने गटामध्ये सादरीकरणसुद्धा होईल आणि इतर गटांनी सादरीकरणानंतर एक प्रश्नसुद्धा त्या गटाला विचारू शकतो. म्हणजेच या ठिकाणी पिअर लर्निंगसुद्धा होत आहे बरं का. तसंच तिसरी क्रिया दिली आहे, पाणी बचत शपथ आहे. 5 मिनिटं सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन आपण पाणी वाचवण्याबद्दलची काय घेऊ शकतो, विद्यार्थ्यांची शपथ घेऊ शकतो. निष्कर्ष दिलेला आहे शेवटी. मग शिक्षकाने महत्त्वाचे मुद्दे संक्षेपात सांगायचे आणि पाणी संवर्धनाचे 3 कसं संवर्धन कराल आणि पाणी संवर्धनासाठी काय करू नका ह्या टिप्स फळ्यावर लिहायच्या आणि गृहपाठ म्हणून काय द्यायचा तेही ते दिलेलं आहे बघा आपल्याला. मूल्यमापनासाठी सुद्धा काय दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रक्रिया आधारित, उत्पादन आधारित, मौखिक मूल्यमापन हे काय विचारावे हे सगळं दिलेलं आहे. आणि त्यांनी नाविन्यपूर्णतेचे काय केलेले आहेत, काही ठळक मुद्दे दिलेत. मी मल्टीमीडियाचा वापर केला आहे, व्हिडिओ दाखवला त्यामुळे जिज्ञासा वाढली, रोल प्ले घेतला त्यामुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि सादरीकरण करण्याची कौशल्यही वाढले. पिअर लर्निंगमधून मी इतर गटांकडून कसं शिकायचं तेही विद्यार्थ्यांकडनं करून घेतलं आणि शिवाय शपथ घेतली पाठाच्या शेवटी, म्हणजे भावनिक जोडसुद्धा त्याला जोडली. बघा अतिशय रंजक असा ह्या पाठाचं त्यांनी काय करून दिलेलं आहे, टाचन म्हणा किंवा नियोजन करून दिलेलं आहे. हे टाचन करायला आपल्याला जो वेळ घालावा लागला असता ते मात्र ChatGPTने आपल्याला अगदी सेकंदात करून दिलेलं आहे. आता बघा या ठिकाणी एक ऑडिओचं बटन दिसत आहे. ते ऑडिओचं बटन दाबले असता आपल्याला मूल्यमापन पद्धती समाविष्ट आहे. पाणी संवर्धन इयत्ता प्रारंभिक कालावधी 30 मिनिटे विषय पर्यावरण पाणी संवर्धन अध्यापन पद्धत प्रोजेक्ट बेस्ड प्लस रोल प्ले प्लस मल्टीमीडिया इंटिग्रेशन. उद्दिष्टे विद्यार्थ्यांना बघा हा जर आपल्याला ऐकून जरी आपल्याला हा सगळा जो कंटेंट आहे तो ऐकता सुद्धा येतो. अशा प्रकारे आपण ChatGPTचा वापर करून आपला पाठ टाचन तयार करू शकतो अतिशय इझिली. आता पुढील हॅक आहे तो म्हणजे क्विज तयार करणारा जादूगार म्हणून आपल्याला ChatGPTचा वापर करायचा आहे. बघा चुटकीसरशी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काही क्विज तयार करायचे असतील, एखाद्या विषयावरती आपल्याला प्रश्न विचारायचे असतील, MCQ असतील, अजून कोणते 6C वरती असतील, तर ते प्रश्न आपल्याला एखाद्या जादूगाराप्रमाणे आपल्यासमोर रेडी करणार आहेत. चला तर मग हे सुद्धा हॅक आपण कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक बघूया. आपल्याला क्विज तयार करायचे आहे. चला आपण त्याचे प्रात्यक्षिक बघूया. प्रथम आपण छानसा प्रॉम्प्ट टाकूया. आपला वेळ वाचण्यासाठी मी प्रॉम्प्ट कॉपी केलेला आहे. आपण फक्त या ठिकाणी काय करूया, पेस्ट करूया. बघा काय प्रॉम्प्ट टाकलेला आहे. इयत्ता 8वी साठी भारताचा स्वातंत्र्य संग्राम
या विषयावर 10 MCQ प्रश्न तयार करा. परंतु प्रश्न कसे असावेत? 6C वर आधारित असावे. 6C आपल्याला NEP-द्वारे याची भरपूर ओळख झालेली आहे. त्या 6Cचा वरती आधारित कसे प्रश्न तयार करायचे हे आपल्याला चुटकीसरशी ChatGPT देणार आहे. आणि एक विशिष्ट खाली माहिती टिप टाकलेली आहे की उत्तरांसह सगळे प्रश्न आपल्याला पाहिजेत. चला तर मग आपण याचं चुटकीसरशी उत्तर घेऊया. काय देतोय बघूया. बघा, आपल्याला सगळे दिलेले आहेत. त्यांनी 6C म्हणजे त्यांनी कोणते घेतलेले बघा. कन्सेप्ट, कॉन्टेक्स्ट, कनेक्शन आणि क्रिएटिव्हिटी. जर आपण या जागी 6C जर प्रत्यक्ष लिहून दिले असेल तर अजून परफेक्ट आपल्याला याचं काय मिळेल? उत्तर मिळेल. त्यामध्ये बघा त्यांनी MCQ तयार करून दिलेले आहेत. पहिलं आहे तथ्य आधारित, म्हणजे आपल्या कन्सेप्टवरती आधारित असा दिलेला आहे. आणि त्याचे प्रत्येकाचे त्यांनी 4 पर्यायसुद्धा दिलेले आहेत. आणि 4 पर्यायांबरोबर उत्तर जे बरोबर असेल त्या उत्तराचं काय दिलेलं आहे, पर्याय कोणता, तो सुद्धा त्यांनी दिलेला आहे. प्रत्येक प्रश्नाचं कोणत्या प्रकारावरती, हा 6C मधल्या कोणत्या प्रकारावरती आहे ते सुद्धा स्पष्ट दिलेलं आहे. की पहिला तथ्य आधारित होता, दुसरा संकल्पना स्पष्ट करणारा आहे, तिसरा प्रश्न होता तो ज्ञानाची पडताळणी करणारा आहे, चौथा प्रश्न आहे काळ आणि परिस्थितीला जोडणारा कॉन्टेक्स्ट करणारा म्हणजे असणारा आहे. त्यानंतर 5वा प्रश्न दिलेला आहे बघा, आधीचे ज्ञान आणि नवे ज्ञान जोडणारा कनेक्शन करणारा आहे. 6वा प्रश्न जो आहे तो विचार मंथनाने सृजनशीलता जागवणारा असा आहे. 7वा आहे सरळ तथ्य आहे. 8वा चळवळीचे तपशिलाबाबत प्रश्न विचारलेला आहे. काळ आणि स्थळ यांचा संदर्भाबाबत त्यांनी 9वा प्रश्न घेतलेला आहे. आणि भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि जागतिक इतिहास यांना जोडणारा असा हा 10वा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला खाली त्यांनी काय दिलेलं आहे, उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. आणि त्यांनी बघा खाली एक छान टिप दिलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास मी 10 प्रश्नांचे ब्लूम्स टेक्सॉनॉमीनुसार लेव्हल निहाय वर्गीकरण करून देऊ शकतो, ज्यामुळे शिक्षकांना मूल्यमापन करणे सोपे जाईल. ब्लूम्स टेक्सॉनॉमी आपण वारंवार आपल्या BEdमध्ये पण शिकलेलो आहेत. वारंवार आपल्या अनेक प्रशिक्षणांमध्ये, शिक्षक क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण असो किंवा अजून कोणत्या प्रशिक्षणामध्ये हे ब्लूम्स टेक्सॉनॉमी घेतल्या गेलेली आहे. बघा, प्रश्न निर्मिती करताना आपल्याला ब्लूम्स टेक्सॉनॉमीचा भरपूर वापर होतो. आपण जर इथे येस म्हटलं तर तो लगेच आपल्याला त्याचं सुद्धा काय करून देणार आहे, ब्लूम्स टेक्सॉनॉमीनुसार वर्गीकरण म्हणा त्या प्रश्नांचे देणार आहे. बघा त्यांनी छान दिलेलं आहे, ब्लूम्स टेक्सॉनॉमीनुसार सुद्धा वर्गीकरण करून दिलं लगेच. पहिला प्रश्न हा कशावरती दिलेला आहे, स्मरणावरती आहे. 3रा प्रश्न स्मरणावरती होता. 4था प्रश्न स्मरणावर आहे. 7वा स्मरणावर होता. 8वा स्मरणावर होता. 2रा होता तो समजून घेण्यावर होता. 5वा समजून घेण्यावर. 9वा सुद्धा समजून घेण्यावर. आणि 6वा प्रश्न होता तो ॲप्लिकेशनवर, ॲप्लिकेशन कसं करायचं त्याबद्दल होता. आणि 10वा प्रश्न हा विश्लेषणावरती होता. आपल्या ब्लूम्स टेक्सॉनॉमी जे आहे त्यानुसार त्यावरती बाजूलाच मी तुम्हाला दाखवली बघा, ब्लूम्स टेक्सॉनॉमीचा एक ट्रायंगल सुद्धा दाखवलेला आहे. त्यानुसार त्यांनी हे आपल्याला काय दिलेले आहेत, प्रश्न तयार करून दिलेले आहेत. अगदी प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला पाहिजे त्यांनी सजेशनही देतो आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही देतो. आणि जर तुम्हाला आता माहितीच नाही आहे की काय आहे ब्लूम्स टेक्सॉनॉमी, तर तुम्ही इथे टाईप केलं आणि ब्लूम्स टेक्सॉनॉमी काय आहे हे सुद्धा जाणून घेतलं तर त्याचंही आपल्याला छान माहिती तो देणार आहे. तसंच बघा त्यांनी दिलं आहे की वर्गात घेण्यासाठी छानसा रंगीत MCQ वर्कशीटसुद्धा मी तयार करून देतो. त्यात उत्तर वेगळ्या पानावर असेल आणि विद्यार्थ्यांसाठी प्रश्न 10 एका पानावर असेल. त्याची PDF-सुद्धा आपण घेऊ इथे आपल्याला मिळेल. ते डाउनलोड करायची, प्रिंट काढून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची. ठीक आहे की नाही? छान. एका मिनिटात आपली क्विज रेडी. आता पुढचा हॅक आपल्याला बघायचा, हॅक नंबर 3, कठीण विषय सोप्या भाषेत समजून घेणे. आता हे ChatGPT करून आपण कसं करायचं हे बघूया. आपल्या 3ऱ्या हॅकबद्दल आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला कठीण गोष्ट ChatGPT अगदी सोपी करून शिकवणार आहे.
मात्र आपल्याला त्या ठिकाणी प्रॉम्प्ट आपल्याला त्या पद्धतीने टाकावं लागेल. बघा, या ठिकाणी आपण प्रॉम्प्ट टाकत आहोत. एका शिक्षकाप्रमाणे प्रकाश संश्लेषण 10वीच्या वर्षाच्या मुला किंवा 10 वर्षाच्या मुलाला समजेल अशा सोप्या मराठी भाषेत समजून दे. बघा, 10 वर्षाच्या मुलाला प्रकाश संश्लेषण समजून घ्यायचे. 10 वर्षाच्या मनाने टॉपिक हा कठीण आहे, पण बघूया हा ChatGPT एका टीचरप्रमाणे दिस इज ॲक्ट लाईक अ टीचर कसा आपल्याला प्रकाश संश्लेषणात सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे हे बघूया. बघा, तर ठीक आहे, मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगत आहे. गोष्टीतून समजून घेऊया. वाव, छान. पहिल्यांदा त्यांनी कशातून समजून सांगतोय तो आपल्याला? गोष्टीतून. एकदा एक मोठं झाड राजा होतं. झाड राजाच्या पोटात पानांच्या आत एक छोटंसं स्वयंपाकघर होतं. त्या स्वयंपाकघरात शेफ क्लोरोफिल राहत होता. त्याचं खास काम होतं झाडासाठी अन्न बनवणं. पण अन्न बनवायला शेफ क्लोरोफिलला 3 गोष्टी लागतात. काय काय लागतं? पाणी, हवा आणि सूर्याचा प्रकाश. त्यांनी सगळं दिलेलं आहे. पाणी कुठून मिळणार त्या शेफला? मुळांमधून मिळणार. हवा कुठून मिळणार आहे त्या शेफला? तर कार्बन डायऑक्साईड जी पानांच्या छोट्या छिद्रातून आत जाणार, आणि सूर्याचा प्रकाश जो पानांवरती पडतो. मग त्यांनी छान दिलं आहे की होतं. मग काय होतं? सूर्यप्रकाश आला की शेफ क्लोरोफिल कामाला लागतो. पाणी प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस सूर्यप्रकाश वापरून तो गोड गोड अन्न तयार करतो. कंसात ग्लुकोजसुद्धा तयार नाव दिलेलं आहे. हे अन्न झाड खाल्लं की ते वाढेल, ते वाढतं, फुलतं आणि फळ देतं. आणि हो, या प्रक्रियेत ऑक्सिजन नावाची स्वच्छ हवा सुद्धा तयार होते. ती आपला श्वास घेण्यासाठी मिळते. म्हणजे झाड आपल्यासाठी ऑक्सिजनची फॅक्टरी आहेत हे त्यांनी सांगितलं. थोडक्यात सूत्रही बनवून दिलं आहे. पाणी प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस सूर्यप्रकाश, आणि त्याच्यातून काय मिळत आहे? अन्न म्हणजेच ग्लुकोज आणि ऑक्सिजन. खरंच बघा, हे किती सुंदर असं त्यांनी काय दिलेलं आहे, गोष्टी रूपातून समजून सांगितलेलं आहे. असेच कठीण कन्सेप्ट आपल्याला जर वर्गात विद्यार्थ्यांना शिकवताना अडचण येत असतील तर अगदी साधा प्रश्न आपण ChatGPTला विचारू की हा कठीण प्रश्न मी किंवा हा अवघड टॉपिक मी वर्गामध्ये इझिली कसा घेऊ. अजून एक तुम्हाला सुचवत आहे बघा या ठिकाणी, जर तुम्हाला हवं असेल तर मी याचं मजेशीर चित्र काढून देतो. आपण टाईप करूया येस. बघू तरी काय चित्र आपल्याला तो मजेशीर असं काय चित्र काढून देणार आहे की जे यामध्ये उपयोगी पडणार आहे. बघा, या ठिकाणी प्रोसेसिंग करत आहे इमेजची. मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की भरपूर सारे लोक याच्यावरती वारंवार वेगवेगळे इमेजेस तयार करतात, त्याच्यामुळे थोडा वेळ आपल्याला लागणार आहे. तर आपण नक्कीच असेच इमेजेससुद्धा आपण तयार करून घेऊ शकतो आणि कठीण विषय सोपा कसा करता येईल याबाबत आपण ChatGPTची मदत नक्कीच घेऊ शकतो. आपल्याला पुढचा हॅक आहे तो म्हणजे कोणत्याही भाषेत भाषांतर. एखाद्या कोणत्या पॅरेग्राफचे किंवा ओळींचे आपल्याला जर वेगळ्या भाषेत भाषांतर करून घ्यायचं असेल तर आपल्याला ChatGPTवरती करता येतं. यासाठी आपण गुगल ट्रान्सलेटरसुद्धा ॲप वापरू शकतो. पण एक ChatGPTमध्ये ही सगळी कामं होत असताना वेगळे ॲप घेण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे. ह्या एका ॲपवर आपण सगळं काय गोष्टी करू शकतो. चला तर मग याचंही प्रात्यक्षिक बघूया. बघा, आपण मगाशी त्याला इमेज क्रिएट करायला सांगितली होती प्रकाश संश्लेषणावरती सोप्या भाषेत. त्यांनी सुंदर अशी गोड अशी काय करून दिलेली आहे, इमेज तयार करून दिली आहे की ज्याने आपल्याला इझिली विद्यार्थ्यांना प्रकाश संश्लेषण समजून घेता येईल. आपण बघत होतो पुढचा जो हॅक आहे की भाषांतर आपल्याला कोणत्याही भाषेमध्ये एखादा मजकूर किंवा एखादे वाक्य आपल्याला दुसऱ्या भाषेत आपल्याला ट्रान्सलेट करता येतं. त्यासाठी मी बघा प्रॉम्प्ट काय टाईप केलेला आहे, खालील मजकुराचे मराठीत भाषांतर कर. या ठिकाणी मी आता सध्या फक्त तुम्हाला समजण्यापुरत्या 2च लाईन घेतलेल्या आहेत. वॉटर इज प्रेशियस सो सेव्ह एव्हरी ड्रॉप. आता याचं मला कशात भाषांतर करायचं आहे तर मराठीमध्ये. अगदी सोपी आणि इझी अशी हॅक आहे. अगदी त्यांनी 1 मिनिटात लिहून दिलेलं आहे. पाणी अमूल्य आहे म्हणून प्रत्येक थेंब वाचवा.
यामध्ये आपण बरेचसे मोठे मोठे पॅराग्राफ असतील इंग्रजीच्या धड्यांमधले, तर त्या किंवा एखादी आपण लँग्वेजचं एखादं इंग्रजीमध्ये एखादी कॉमिक्स म्हणा किंवा काही वाचत असेल तर त्याचंसुद्धा आपल्याला भाषांतर या ठिकाणी करून घेता येईल. हा सुद्धा एक चांगला असा वर्गात वापरण्यासाठी किंवा आपल्याला शिक्षक म्हणून तयारी करण्यासाठी ह्याचा चांगला ह्या हॅकचा सुद्धा वापर करता येणार आहे. आपला हॅक क्रमांक 5 वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मजेदार उपक्रम तयार करून देतो. एखाद दिवशी आपल्याला सुद्धा बघा असं कंटाळा येतो की आज वर्गात विद्यार्थ्यांना सतत अभ्यास न घेता एखादा उपक्रम घ्यावा मजेशीर, तर तो नक्की कोणता घ्यावा हे अगदी एका सेकंदामध्ये ChatGPTला प्रश्न विचारला की 1 नव्हे 2 नव्हे तर 4 ते 5 उपक्रम आपल्याला आपल्यासमोर ChatGPT हजर करतो. आपण याचे सुद्धा प्रात्यक्षिक करून बघूया. आपण आपला प्रॉम्प्ट टाकूया. इयत्ता 5वीसाठी अपव्यय टाळा या विषयावर मनोरंजनात्मक 5 खेळ आणि उपक्रम सुचवा. आपल्याला एखादा टॉपिक किंवा धडा टाकूया. धड्याचं नाव मात्र त्या ठिकाणी इयत्ता धड्याचं नाव व्यवस्थित टाकूया. आणि त्यांनी बघा मी आता इथे त्या मेन्शन केलं की 5 खेळ, परंतु तुम्ही फक्त खेळ जरी मेन्शन केले तर तो एक खेळ नाही दाखवत, अनेक उपक्रम किंवा खेळ आपल्याला सुचवतो. चला तर मग याचं उत्तरही बघूया की 5वीच्या मुलांना अपव्यय टाळा हा विषय खेळातून आणि मजेशीर पद्धतीने शिकवायचा असेल तर खालील 5 मनोरंजनात्मक खेळ त्यांनी दिलेले आहेत. पहिला खेळ आहे अपव्यय शोध मोहीम, वेस्ट हंट गेम. म्हणजे वर्ग आणि तो खेळ कसा खेळायचा त्याचे सुद्धा त्यांनी काय दिलेले आहेत, सगळ्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. वर्गात आणि मैदानात काही ठिकाणी जाणीवपूर्वक अपव्ययाचे प्रकार म्हणजे पाणी वाहतंय, वीज सुरू आहे, अन्न वाया आहे, कागद कुठेतरी टाकलेत असे दाखवणारे चित्र आणि मॉडेल्स लावा. गट करून मुलांना 5 मिनिटात ते सर्व अपव्यय शोधून काढायला सांगा आणि प्रत्येक योग्य शोधासाठी गुण द्या. दुसरा खेळ दिलेला आहे कचरा योग्य ठिकाणी, रिले रेस म्हणून दिलेला आहे. 2 टोपल्या ओला कचरा सुक्या कचरा ठेवण्यासाठी त्याच्यावरती मुलांना कागदी चिटक्यांवरती विविध वस्तूंची नावं लिहून दिलेली आहेत. उदाहरणार्थ सफरचंदाची सालं, प्लास्टिकची बॉटल, कागद असे वेगवेगळे. आणि त्यामध्ये त्यांनी धावत जाऊन एक चिठ्ठी उचलायची, त्यावर कोणत्या कचऱ्याचा प्रकार लिहिला आहे तो बघायचा आणि तो त्या ओल्या कचऱ्या किंवा सुक्या कचऱ्याच्या टोपलीमध्ये तो योग्य टाकतोय की नाही ह्याचे हे बघायचं. जो सगळ्यात पहिले धावत जाऊन टाकेल तो गट जिंकला. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचं आणि अपव्यय टाळण्याचे सुद्धा विद्यार्थ्याला सवय लागेल. थेंब थेंब वाचवा पझल त्यांनी दिलेली एक आहे. पाण्याचा अपव्यय आणि बचत यावर आधारित जिगसॉ पझल आहे, चित्रकूट तयार करण्यासाठी दिलेला आहे. तसंच अन्न वाचवा प्लेट चॅलेंज म्हणून त्यांनी एक दिलेलं आहे की ज्यामध्ये मधल्या सुट्ट्यांनी कार्यक्रमात मुलांना या प्लेटमध्ये फक्त जितकं खाऊ शकतात तितकंच अन्न घ्यायला प्रोत्साहित करण्याबाबत त्यांनी दिलेलं आहे. वीज बचत नाटिका एक त्यांनी दिलेली आहे. 3 ते 4 मिनिटाच्या छोट्या नाटकात मुलांनी दैनंदिन आयुष्यात वीज कशी वाचवता येईल हे दाखवायचं आहे. म्हणजे TV बंद करा, न वापरलेले दिवे बंद करा अशा पद्धतीचे. बघा जर हवं असेल तर मी याच विषयावर एक रंगीत पोस्टर घोषवाक्यांचं प्रिंटेबल PDF तयार करून देऊ शकतो. अजूनही तुमचे ह्या उपक्रमांवर समाधान झालं नाही आणि तुम्ही इथे टाईप केलं की अजून काही उपक्रम मला दे, अजून काही खेळ दे, तो अजूनही आपल्याला अजून काही खेळ सुद्धा सुचवतो. अजून बघा त्यांनी पुन्हा आपल्याला पुढचे सुद्धा गेम काय केलेले आहे सुचवले आहे. जोपर्यंत तुमचा समाधान होणार नाही तोपर्यंत आपण ह्याला असंख्य खेळांचं म्हणजे किंवा एक असंख्य गोष्टी आपण या ठिकाणी शोधू शकतो. पुन्हा बघा त्यांनी कोणत्या दिलेल्या आहेत. अपव्यय विरुद्ध बचत, फ्लॅशकार्डचा एक गेम दिलेला आहे. अपव्यय पकडा, दमशरासारखा खेळ त्यांनी दिलेला आहे. एक आहे कचरा खजिना, तो दिलेला आहे. बचतीचा गजरा, वा छान नावं पण सुंदर दिलेले आहेत खेळांना. अपव्यय विरुद्ध बचत, बास्केटबॉल हा सुद्धा त्यांनी एक खेळ दिलेला आहे. म्हणजे बघा पुन्हा त्यांनी 5 खेळ अजून सुचवलेले आहेत. पुन्हा तुम्ही टाकले मला अजून खेळ पाहिजेत, ते खेळ सुद्धा तो तुम्हाला देईल. परत या खेळांसाठी काही रंगीत चित्र ज्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत तर ते चित्रसुद्धा तो या ठिकाणी आपण जर त्याला सांगितले तर ते चित्रसुद्धा आपल्याला बनवून देणार आहे.
बघा, एका ChatGPTवरती वर्गामध्ये किती मनोरंजक वातावरण आपण तयार करू शकतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने जर रोज असे मी वेगळे खेळ घेतले तर नक्कीच माझ्या वर्गातली मुलं आपल्या बाई किंवा आपले सर वर्गात कधी येतील आणि खेळ कधी घेतील याची नक्कीच वाट बघतील. तर नक्कीच आपण सर्वजण ह्या हॅकचा सुद्धा नक्कीच वापर करूया. आपले पुढचे हॅक क्रमांक 6, वैयक्तिक प्रतिसाद सेकंदात. काय असेल हे हॅक? बघा, कधी कधी विद्यार्थ्यांना त्यांना आपल्याला प्रतिसाद द्यायचे असतात, पण आपल्याला कधी शब्द किंवा वाक्य सुचत नाही. यावेळेस सुद्धा आपल्याला ChatGPTचा वापर करता येऊ शकतो. चला तर मग वाट न बघता पटकन आपण त्याचे प्रात्यक्षिक बघू. ह्या हॅकमध्ये आपल्याला बघा, या ठिकाणी मी प्रॉम्प्ट आपला ठेवलेला आहे कॉपी करून. विद्यार्थी गणितात चांगला आहे. फक्त मी आता या ठिकाणी मेन्शन गणितात केले. त्या ठिकाणी तुम्ही एखादा घटक जर तुम्हाला स्पेसिफाय झालेला आहे तो घटक त्या ठिकाणी टाकू शकतात. विज्ञानात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी 2 वाक्यांचा सकारात्मक प्रतिसाद तयार करा. म्हणजे आपल्याकडनं कदाचित नकळत जर नाही वगैरे असे काही वेळेस प्रतिसाद दिले जातात, पण सकारात्मक प्रतिसाद कसा द्यावा यासाठी आपल्याला या ChatGPTची मदत घेता येईल. बघूया काय देत आहे आपल्याला तो त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद. तू गणितात उत्तम कामगिरी करत आहेस याचा अभिमान बाळग. विज्ञानातही तितक्याच मेहनतीचे प्रयत्न केलास तर नक्कीच उत्कृष्ट प्रगती करशील. अरे वा, किती गोड शब्दामध्ये त्याने काय दिलेलं आहे, प्रतिसाद दिलेला आहे सकारात्मक. असं जर आपण विद्यार्थ्यांना बोललो तर नक्कीच त्याची कामगिरी अजूनच उत्तम होईल आणि नक्की कुठे त्याची कमतरता आहे तेही आपल्याला योग्य रीतीने सांगता येईल. बघा, आपण काही दिवसातच आपल्या हॅकचे व्हिडिओज पूर्ण झाले की लवकरच आपण अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येत आहोत. आजच्या व्हिडिओतला म्हणजेच पार्ट 1 मधला शेवटचा हॅक आपण बघतोय, वर्गातील खेळांची दुनिया. म्हणजेच वर्गामध्ये मगाशी आपण बघितले उपक्रम, तसेच आपण अजून काय वेगळ्या खेळांबद्दल घेऊ शकतो किंवा माहिती घेऊ शकतो ChatGPTकडनं हे आपण बघूया. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण प्रॉम्प्ट टाकूया. बघा, मी या ठिकाणी प्रॉम्प्ट टाकला आहे की इयत्ता 4थीसाठी गणित या विषयावर मनोरंजनात्मक वर्गातील खेळ सुचव. म्हणजे मला गणित हा विषय जर मनोरंजनात्मक खेळातून घ्यायचा आहे, मग मला त्याच्यासाठी कसे खेळ घेता येतील याबाबत आपण ChatGPTला विचारू. आपल्याला लगेचच काय देईल, उत्तर देईल. पहिलाच खेळ त्यांनी सुचवला आहे बघा, संख्या शर्यत. फळ्यावरती एक संख्या लिहा, गटांमध्ये विद्यार्थीने त्या संख्येपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पोचण्याचे उपाय लिहितील. ठराविक वेळेत सर्वात जास्त उपाय सांगणारा गट जिंकेल. म्हणजे जर 48 पर्यंत मला पोचायचं असेल, वेगवेगळ्या संख्या लिहिल्यात, तर त्या ठिकाणी तो बेरीज म्हणजे कोणाची बेरीज करेल, कोणत्या संख्येची वजाबाकी करेल, अशा पद्धतीने आपण जर यांना ChatGPTला विचारलं की मला ही संख्याच्या शर्यतीचा एक लेआउट काढून दे, ते सुद्धा आपल्याला तो लगेच तात्काळ तयार करून देईल. गणिती खजिना शोध, मॅथ्स ट्रेजर हंट, तो सुद्धा दिलेला आहे की वेगवेगळ्या गणिताच्या चिठ्ठ्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. योग्य उत्तर दिल्यावर पुढील ठिकाणाचा इशारा द्यायचा आणि शेवटचा खजिना चॉकलेट किंवा स्टिकर्स आपल्याला त्या मुलांना मिळतील. मल्टिप्लिकेशन बिंगो गेम विद्यार्थ्यांना भरपूर आवडतो. त्या पद्धतीने गुणाकाराचा बिंगो आपण खेळायला भाग पाडूया. गणिती चेंडू, एक चेंडू विद्यार्थ्याकडे पास करावा. चेंडू मिळालेल्या विद्यार्थ्याने लगेच शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे गणिती प्रश्न सोडवायचा. बरोबर उत्तर दिल्यास चेंडू पुढे जायचा आणि चुकीचं उत्तर दिल्यास 1 गुण त्याचा कमी होईल. आकृती ओळखा, एका विद्यार्थ्याच्या हातात आकृती दिली, त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ यातले ठेवलेले कार्ड असतील. इतर विद्यार्थी हो नाही प्रकारचे प्रश्न विचारून आकृती ओळखते. बघा, त्यांनी दिलेले आहे, यापैकी मी तुमच्यासाठी एक संपूर्ण खेळाची सविस्तर पद्धत नियमांसह तयार करून देऊ शकतो, म्हणजे तो वर्गात लगेच वापरता येईल. तुम्हाला पहिल्यांदा कोणत्या खेळाची सविस्तर माहिती आहे
ते मला सांगा. मी मगाशी बोलल्याप्रमाणे कोणत्याही एका समजा गुणाकाराचा बिंगो, हे मला आता नाही कळते की नक्की त्याचे नियम काय असते, नक्की मला काय कार्ड्स तयार करावे लागतील, त्यांचे कोणत्या संख्या त्या तक्त्यामध्ये, बिंगो तक्त्यामध्ये मला लिहाव्या लागतील, हे जर मला पाहिजे असेल तर मी लगेच सांगेन, मला काय करून दे, 3 नंबरच्या खेळाचं नियमांसहित सविस्तर मला माहिती दे, का सर्व माहिती आपल्याला ताबडतोब लगेच मिळेल. असे अनेक जर ह्याला विचारून आपण असे अनेक मनोरंजनात्मक खेळ वर्गामध्ये घेऊया. बघा, आज आपण एकूण 7 हॅक बघितलेले आहेत. उर्वरित आपल्याला जे 8 हॅक आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच बघूया. परंतु तोपर्यंत आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि अजून काही तुमच्या सजेशन्स असतील किंवा यात काही अजून तुम्हाला ॲड करावेसे वाटले तर कमेंटमध्ये नक्की कळवा, की जेणेकरून इतरांना सुद्धा आणि मला सुद्धा नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडनं सुद्धा शिकता येतील. धन्यवाद.